अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव परिसरात बाप लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे। अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रवी अडाऊ आणि त्यांचा मुलगा पियुष अडाऊ हे दुचाकीने वाशिंबाकडून बाबुळगावकडे येत होते। यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली। अपघात इतका भीषण होता की रवी अडाऊ यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा पियुष अडाऊ हा गंभीर जखमी झाला। जखमी पियुषला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांकडून अपघात स्थळी गर्दी झाली होती। दरम्यान अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे।